सध्या कोकणामध्ये गणेशाच्या आगमनाची जी लगबग आहे ती पाहायला मिळते आहे। गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने कोकणातील गणेश मूर्तिशाळा ह्या गजबजलेल्या पाहायला मिळत आहेत। दिवस रात्र गणेश मूर्तिकार मेहनत करून गणरायाच्या मूर्तींना या ठिकाणी आकार देत आहे। मी सध्या आहे देवगड तालुक्यातील हिंदळे येथील सुतारवाडी या ठिकाणी। येथील गणेश चित्रशाळेमध्ये देखील सुमारे 150 गणेश मूर्ती आहेत। या संपूर्ण इको फ्रेंडली शाडूच्या गणेश मूर्ती आहेत त्या केल्या जातात आणि या ठिकाणी या गणेश मूर्ती शाळेत आपण आज भेट देणार आहोत। चला तर पाहूयात या गणेश चित्रशाळेत कशा प्रकारे यांची जी गणेश मूर्ती आहे ते साकारल्या जात आहेत। एकंदरीतच जे गणेश चित्रशाळा आहे त्या संपूर्ण कोकणात गजबजलेल्या पाहायला मिळतात। काका काय सांगाल, तेव्हापासून तुमची गणेश चित्रशाळा सुरू आहे? सत्यम राजाराम मिस्त्री, राहणार इंगळे, सुतारवाडी। माझी आज आमची 3 पिढी शाळा चालू आहे। आम्ही शाळेच्या मातीची गणपती बनवतो। त्याच्यात आम्ही प्लास्टरचे आम्ही त्याला आमची हे असं मनाई आहे त्याला, कारण ते बुडत नाही आणि त्याची रिटर्न होते, त्यामुळे आम्ही शाडू मातीचे गणपती बनवतो। आमच्याकडे कामगार आणि 5 कामगार असो आम्ही। माझे हे मुलगे पुतणी, परत आमचे साडू हे असे आम्ही सगळे मिळून एकत्र गणपती बनवतो। अजून आमचे हातीस्वार चित्र असतात मोठे। आमचे 150 गणपती आहेत आणि आमचे 40 गणपती व्हायचे आहेत। आता ते आमचं काम जरा चालू आहे। अजून आपल्यासोबत या ठिकाणी मूर्ती या ठिकाणी आहेत ते साकारताना आपल्याला पाहायला मिळतात। या त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत देवगड तालुक्यातील हिंदळे सुतारवाडी येथील गणेश चित्रशाळेतील जे मूर्तिकार आहेत ते आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, या गणेश चित्रशाळेमध्ये तुम्ही कशा प्रकारे जो कलेचा वारसा आहे तो जोपासता? नमस्कार, माझं नाव संजय सत्तार मिस्त्री, गाव माझं हिंदळे आहे, सुतारवाडी। आम्ही म्हणजे पारंपरिक जे प्रथा चालू म्हणजे आलेत वडील वगैरे त्यांच्यानुसार आम्ही ते शाडू मातीच्या गणपती बनवतो आणि त्यांच्या आशीर्वादाने आज म्हणजे आम्हाला कला शिकायला भेटली, ते आमचं भाग्य आहे। दुसरी गोष्ट आम्हाला POPच्या POPच्या माती आम्हाला म्हणजे गणपती आवडत नाही। मेन म्हणजे आम्हाला जे शिकायला भेटतं त्याच्यात आम्हाला भरपूर शिकायला भेटतं आणि आवड आहे त्याची, आणि त्याच्यामुळे आम्हाला आमचे जे मागची पिढी आहे त्यांना पण तेवढं शिकायला भेटतं आहे। आणि ह्याचे म्हणजे POPचे माती हे आहेत गणपती, ते काय आपण विसर्जन करायला गेलो तर ते काय विसर्जन होत नाही। दुसरी गोष्ट म्हणजे कुठे त्यांचे हात तुटलेले असतात, कुठे डोकं त्यांचं कुठे, पण ते आपल्याला बघायला तर विटंबना वाटते। आणि त्याच्या व्यतिरिक्त हे आपल्या शाळेमध्येच गणपती स्वीकारले लोकांनी तर लय बरं होईल आणि त्याला स्कोप येईल, म्हणजे आपल्या ह्याची हिंदू धर्माची विटंबना होणार नाही, ही आमची एक इच्छा आहे। आपल्या गणेश चित्रशाळेत किती मूर्ती आहेत? आमच्या गणेश चित्रशाळेमध्ये 150 गणपती आहेत। आम्ही म्हणजे माझे वडील, माझा भाऊ आहे, माझ्या वहिनीचे वडील आहेत, ते पुरवून येतात। मग पुरवून येतं म्हणजे त्यांना आम्ही बोलवलं, म्हणजे आम्हाला तेवढं काय म्हणजे हे होत नाही ना, म्हणजे कव्हर होत नाही, म्हणून त्याच्याकडे त्यांना आम्ही मदत करायला बोलवलं आहे। माझा एक मित्र आहे, त्याचं नाव अमित पांचाळ आहे। पुन्हा माझा भाऊ संजय एक आहे, संतोष आहे, गुरु आहे। म्हणजे आम्ही जी घरातली माणसं भरपूर आहोत आणि बाहेरची थोडीशी माणसं आहेत, तर त्याच्यामुळे आम्हाला ते फावतं लगेच, असं काय हे नाही। सध्या वाढती महागाई आहे आणि शाडू मातीला तुम्हाला कशा प्रकारे समस्या होती? आता कसं आहे, वाढती महागाई आहे, पण आम्हाला जे आवड निर्माण आहे त्या ह्याची कलेची। दुसरी गोष्ट म्हणजे वाढती महागाई आहेच, पण आम्हाला ते परवडतही नाही आहे। पण ते लोकांनी पण तेवढं समजून घ्यायला पाहिजे की आज आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो आहे। आमच्या कारखान्यामध्ये जे 4 लोक आहेत, जे कामदार लोक आहेत, त्यांना त्यांची मोलमजुरी सुटायला पाहिजे, त्याचा हा लोकांनी पण विचार करायला पाहिजे। आजकाल कलरमध्ये पण वाढ होते, कमी जास्त पण होतं आहे,
मातीमध्ये यंदा वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे समोरच्याला काय किंमत सांगायची हे पण आम्हाला संकोच पडतो. निश्चितपणेच तरुणाई जी आहे ती आपली पारंपरिक गणेश मूर्ती घडवताना चित्रशाळेमध्ये पाहायला मिळते आणि वाढती जी महागाई आहे ही कुठेतरी त्या महागाईची जी झळ आहे ती देखील मूर्तिकारांना या ठिकाणी सतवते आहे. आणि जी आपली पारंपरिक शाडू मातीची गणेश चित्रशाळा आहे ती हिंगळे सुतारवाडी येथे ते जे मूर्तिकार आहेत ते पारंपरिक कला आपली जोपासताना पाहायला मिळतात. विष्णू धावडे, समर्थ न्यूज, देवगड. न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.